नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुन्हा एकदा आपले या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, आज आपण एक महत्त्वाचं लेक्चर म्हणजे ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या एका महत्त्वाच्या इन्स्टिट्यूट बद्दल माहिती घेणार आहोत की यावर कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानुसार आपण हे लेक्चर कंडक्ट करणार आहोत. ठीक आहे, तर बघा, शॉर्ट लेक्चर राहील पण तुमच्या एकदम कामीचं राहील. ठीक आहे, बघा, ICAR चे स्थापनेमध्ये कोणकोणते असे इव्हेंट झाले ते आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, बघा, ICARच्या स्थापनेसाठी एक कमिशन तयार केलं गेलं होतं. लॉर्ड लिंगलिथगो यांच्या अध्यक्षतेखाली कोणतं कमिशन होतं? रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर. ठीक आहे, रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर 1926 ला काय गेलं झालं होतं, स्थापन झालं होतं. ठीक आहे, त्यांनी काय रिकमेंड केलं होतं की ICARची स्थापना करण्यात यावी. कशासाठी? या फील्डमध्ये म्हणजे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये रिसर्च ओरिएंटेड काम होण्यासाठी, ठीक आहे, त्याचा विस्तार करण्यासाठी ICARची स्थापना करण्यात यावी असा रिपोर्ट दिला होता रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर. कोण होतं त्याचं हेड? लॉर्ड लिंगलिथगो. ठीक आहे, तर हा जो रिपोर्ट आहे रॉयल कमिशनचा, हा कधी सबमिट केला होता त्यांनी? तर 1928 ला त्यांनी काय केलं होतं, हा रिपोर्ट सबमिट केला होता. आणि त्यानुसार त्यानुसार ICARची स्थापना कधी झाली? तर 16 जुलै 1929 रोजी काय झालं होतं, ICARची स्थापना झाली होती. ठीक आहे, ICAR वॉज सेटअप ऑन 16 जुलै 1929 ॲज अ रजिस्टर्ड सोसायटी अंडर सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट. ठीक आहे, त्यानंतर बघा काय झालं होतं, मार्च 1946 मध्ये काय झालं होतं, हा इंडियन वर्ड सॉरी इम्पेरियल वर्ड जो आहे हा रिप्लेस केला होता इंडियन वर्डनी. पहिले याचा लॉंग फॉर्म काय होता? इम्पेरियल काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. इम्पेरियल काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च असा लॉंग फॉर्म होता. पण 1946 मध्ये जेव्हा जोगेंद्र सिंह नावाचे हे त्याच्या ICARचे प्रेसिडेंट होते, त्यांच्या काळामध्ये काय झालं होतं, हा इम्पेरियल वर्ड जो आहे तो इंडियन या वर्डनी रिप्लेस झाला होता. म्हणजे मार्च 1946 पासून इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च असं म्हटलं गेलं. पहिले काय होतं? इम्पेरियल काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. इम्पेरियल हा वर्ड जो आहे तो रिप्लेस केला गेला इंडियन या वर्डनी. कधी? मार्च 1946 ला. ठीक आहे, त्यानंतर बघा, महत्वाचं आहे, तर फर्स्ट DG म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ ॲग्रिकल्चर कोण आहे? सॉरी, डायरेक्टर जनरल ऑफ ICAR, फर्स्ट DG ऑफ ICAR. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला जातो. तर डॉक्टर BP पाल. ठीक आहे, नंतर बघा, 1966 मध्ये काय झालं होतं, ICARला फुल्ली ॲटोनॉमस बॉडी किंवा ॲटोनॉमस इन्स्टिट्यूशनचा दर्जा देण्यात आला होता. कोणाच्या रिकमेंडेशननं? ॲग्रिकल्चर रिव्ह्यू टीम यांच्या रिकमेंडेशनद्वारे काय झालं होतं, ICARला हा दर्जा भेटला होता. कोणता? फुल्ली ॲटोनॉमस बॉडी. ठीक आहे, त्यानंतर 1973 मध्ये काय झालं होतं, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च अँड एज्युकेशन म्हणजे काय, DARE वॉज क्रिएटेड इन अ मिनिस्ट्री ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर. डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च अँड एज्युकेशन म्हणजे DARE ची स्थापना झाली होती. कशामध्ये? तर ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा, त्यानंतर काय आहे बघा, तर 1973 मध्ये काय झालं होतं, एस्टॅब्लिशमेंट ऑफ ARS ॲग्रिकल्चर रिसर्च सर्व्हिस. ARS ॲग्रिकल्चर रिसर्च सर्व्हिस हे ऑलरेडी आपण कव्हर केले, हिस्ट्री ऑफ मॉडर्न ॲग्रिकल्चर. त्यामध्ये अजून बरेचसे टॉपिक सुद्धा बाकीचे सुद्धा कव्हर केलेले आहे. काय काय झालं होतं मेजर इव्हेंट इन हिस्ट्री ऑफ मॉडर्न ॲग्रिकल्चरमध्ये, ते लेक्चर सुद्धा आपलं कंडक्ट झालेलं आहे. तर त्यामुळं तुम्ही ते लेक्चर पूर्ण एखाद्याने बघितलं नसेल तर ते तुम्ही बघून घ्या. ते लिंकमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल एंड स्क्रीनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण जनरल ॲग्रिकल्चरची जी काही लेक्चर सिरीज कंडक्ट झालेली आहे ती सर्व तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आणि कुणी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. त्यानंतर बघा, 1975 मध्ये काय झालं होतं, एस्टॅब्लिशमेंट ऑफ ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे ASRB ची स्थापना झाली होती. की या ASRB मार्फत काय केलं जातं, हे जे काही ॲग्रिकल्चर मधले सायंटिस्ट असतील त्यांचं रिक्रुटमेंट केलं जातं. म्हणजे ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड 1975 मध्ये त्याची स्थापना झाली होती. आणि कुणाचं रिकमेंडेशन होतं? गजेंद्र गाडकर कमिटी यांची रिकमेंडेशनद्वारे ASRB ची स्थापना झालेली आहे. महत्वाचं आहे. नंतर प्रेसिडेंट ऑफ ICAR कोण असतो रे?
जो काही युनियन मिनिस्टर असतो ऍग्रिकल्चरचा, युनियन मिनिस्टर, ठीक आहे, युनियन मिनिस्टर, ते कोण असतात? प्रेसिडेंट असतात ICAR चे. ठीक आहे. आत्ताचा जर विचार केला, आत्ताचा लेटेस्टचा, आता जसं जसं की केंद्रीय कृषी मंत्री बदलत जातील तसे ICAR चे काय प्रेसिडेंट बदलत जाईल. पण प्रेझेंटली आत्ता जर विचार केला तर कोण असेल, कोण असतील, तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. नंतर DG ऑफ ICAR, ऑल्सो सेक्रेटरी ऑफ DARE. ठीक आहे. डीजे असतो ICAR चा, तो सेक्रेटरी असतो कशाचा? DARE. ठीक आहे. नंतर फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ ICAR हबीबुल्ला. ठीक आहे. हा क्वेश्चन पण विचारून झालेला आहे. ठीक आहे. तर हे एक शॉर्ट व्हिडिओ होता एकदम, पण याच्यावर बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत. ICAR महत्वाचा आहे. ठीक आहे. ICAR महत्वाचा आहे. बरं, युनियन मिनिस्टर कोण आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगणारच आहे, पण तुम्हाला जर लागत असेल तर मी सांगून देतो. शिवराज सिंग चौहान, जे काय आता युनियन ऍग्रिकल्चर मिनिस्टर आहे, तेच काय असतात? प्रेसिडेंट ऑफ ICAR. म्हणजे हे युनियन मिनिस्टर जसे जसे चेंज होतील तसे तसे काय होईल, प्रेसिडेंट ICAR चे चेंज होत असतात. ठीक आहे. तर ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा सांगतो, असे बरेचसे लेक्चर आपण रेकॉर्ड केलेले आहे किंवा कंडक्ट केलेले आहे. ठीक आहे. तर ते तुमच्या जनरल ॲग्रिकल्चर नावाची जी सिरीज आपली चालू आहे त्याच्यामध्ये किंवा त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. ठीक आहे. थँक्यू.